नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर इथे अरबाज जो आहे तो निकीबद्दल बोलत होता, म्हणजे बाथरूम एरियामध्ये बसलेले होते। सूरजही खूप काही शिकवत होता त्याला, म्हणजे सांगत होता की ते निकीच्या नादाला लागू नको असं तसं। तर इथे अरबाज सांगत होता, अरे ती होऊन येते माझ्याकडे, होऊन बोलतीये जे काही आहे ते। आणि इथे वर्षाताई आणि अंकिता ज्या आहेत त्या बोलतात ते अरबाजला की तू जे काही केलंस काल ते सर्वतः चुकीचं होतं, जे काही ती तुझ्याजवळ येते बोलते। तर इथे अरबाज सांगतोय की अभिजित आणि निकी जे एक सोबत राहतात ते मला त्याच्याशी प्रॉब्लेम नाही आहे काही, म्हणजे त्याचं म्हणणं आहे की निकी जी आहे तिच्याकडून एक्सपेक्टेशन खूप होते त्याचे, म्हणजे त्यांनी तिला कॅप्टन्सी वगैरे दिली, म्हणजे बर्थडे गिफ्ट वगैरे दिली। तर इथे ती जे काही बघितलं तिने विकेंडच्या वारला भाऊंच्या धक्क्यावरती, त्यानंतर ती काही जे आहे ते मनातले तिचे विचार जे आहे, जे काही तिने पाठीमागनं बघितलेले व्हिडिओ आहेत ती म्हणजे तोंडावर येऊन बोलत नाहीये, काहीच सांगत नाहीये असं त्याचं म्हणणं आहे। तर तो समजून घेतोय ते त्या जे काही बोलतात ते। तर इथे सांगायचं जर झालं तर अरबाजला ह्या दोघी जणी चांगलं शिकवत आहे की ते तिच्याकडे जाऊ नको, जास्त बोलू नको तिच्याशी। तर अरबाज बोलतोय मी तर होऊन जात नाही, तीच येते माझ्याकडे होऊन। तर कालचे जे काही वाद झाले होते त्यानंतर बाथरूम एरियामध्ये हे सर्व होतंय, तिथे आर्या पण आहे, सूरज, धनंजय पवार हे सगळे मिळून अरबाजला समजावत आहेत। पण यांना सर्वांना कळत नाहीये की अरबाज आणि निक्कीच यांना वेडात काढतात ते, त्यांचा तर गेम चालू आहे पण हे सर्व त्यांच्या आजूबाजूला म्हणजे भटकतात हे सर्वचे सर्व, आणि हे दोघं जण वेड्यात काढून पुढे जाण्याचा म्हणजे मार्ग निवडतात ते, आणि यामध्ये बाकीचे काहीच करत नाही असंच दिसून येत आहे। तर अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।